गुड इव्हनिंग साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आज खरं तर फलटणवासियांसाठी आणि सर्व यांचा मित्रपरिवार आहे यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। खरं तर अरबाज महबूब शेख हे आत्ताच नुकत्याच MPSC द्वारा घेण्यात आलेल्या परीक्षेमधून PSI झालेले आहेत, तर त्यांची पोलीस निरीक्षक या पदी नियुक्ती झालेली आहे। त्यामुळे सर्व त्यांचा मित्रपरिवार असेल, पाहुणे मंडळी असतील, सर्व मुस्लिम समाज असेल, यांच्यामध्ये खरंच आनंदाचं वातावरण आहे। आणि आपल्यासोबत आहेत पोलीस निरीक्षक श्री अरबाज शेख सर। तर आपण आज PSI पदी आपली नियुक्ती झालेली आहे, तर काय वाटतं आपल्याला, काय आनंद आहेत आपल्याला? सर्वप्रथम मी धन्यवाद देतो यांना की यांनी मला बोलण्याचा चान्स दिला। पहिली गोष्ट मी असं सांगतो की याच्या PSI होण्यामध्ये माझं जेवढं श्रेय असेल त्यापेक्षा जास्तही श्रेय माझ्या आईचं असेल, जे वडील माझ्यासोबत नाही आता ते असतील, माझे आजोबा असतील, माझी फॅमिली असेल किंवा माझे मित्र असेल, त्यांचा मला वाटा मोठा वाटतो याच्यामध्ये। जरी अभ्यास मी केला असेल तरी मेंटल सपोर्ट जो आपण बोलतो, फायनान्शियल सपोर्ट जो आपण बोलतो, तो फॅमिली आणि रिलेटिव्हनी प्रोव्हाइड केला। त्याच्याबद्दल मी त्यांचा ऋणी नेहमीच राहील, त्यांच्यासाठी त्यांना धन्यवाद करतो मी। आणि सर्वांना एक गोष्ट सांगतो की MPSC असेल किंवा कोणतंही दुसरं क्षेत्र असेल त्याच्यामध्ये तुम्हाला उच्च प्रतीची कामगिरी जर करायची असेल तर एकच गोष्ट, सतत जर आपण ती करत राहिलो तर शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस नेहमीच भेटतं। त्याच्यामध्ये मध्ये सोडून जाऊ नका। कोणतंही तुम्ही छोटं काम असेल किंवा मोठं काम असेल तर हातात घेतलं असेल तर ते मध्ये सोडू नका, पूर्ण करूनच त्याला संपवून टाका। नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस प्राप्त होईल, एवढंच मला सांगायचं होतं। नक्कीच अरबाज शेख सर यांनी युवकांना चांगला संदेश दिला की तुम्ही कंटिन्यू अभ्यास करत राहा, मध्ये गॅप घेऊ नका। तर शेख सर, आमच्या जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगा, आपण जो अभ्यास करत होता ते अभ्यास करण्याची काय पद्धत आहे, आपण किती तास अभ्यास करायचा? अभ्यासाचे तास मी तसं सांगायला गेलं ना तर फिक्स नसतात। खूप लोक असं सांगतात की 16 तास अभ्यास केला, 14 तास केला, तसं माझं नव्हतं। मी 8 ते 10 तास दिवसामध्ये अभ्यास करायचो, त्याच्यामध्ये क्वालिटी अभ्यास असेल तोच करायचो। पण हां, जर एक्झाम जवळ आली असेल किंवा प्रिलिम्स लवकर असेल, 1 महिन्याच्या वरती असेल तर 14, 15 तास हे अभ्यास केला, आणि ते तुम्हाला करावंच लागणार आहे। फक्त शेवटच्या फेजमध्ये वर्षभर तुम्ही 14-15 तास अभ्यास करू शकत नाही, करूही नका, कारण की तुम्ही बर्नआउट होऊन जाचाल आणि वर्षभर तुम्हाला टिकणं त्याच्यामध्ये अवघड होऊन जाईल। त्याच्यामध्ये 8 ते 10 तास रोजची स्टडी सफिशियंट आहे। फक्त एक्झाम्स 1 महिन्यावरती राहिले असेल तर 14 ते 15 तास झालीच पाहिजे, म्हणजे झालीच पाहिजे। आणि महत्त्वाचे म्हणजे कमी मटेरियल वापरून जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यावरती भर। उगाच भरसामाट मटेरियल यूज करून त्याचा काहीच फायदा होणार नाही आहे। कमीत कमी मटेरियल आणि मॅक्सिमम रिव्हिजन हाच माझा मंत्र राहिला याच्यामध्ये। नक्कीच तुमचे जे यश संपादन तुम्ही केलं त्यासाठी तुम्ही युवकांना चांगला संदेश दिला। तर हे झालं अभ्यासाबाबतीत। तर आपण फिजिकल असेल, आपलं व्यायामाचं असेल, त्यानंतर रनिंग असेल, तर फिजिकल कशा पद्धतीने आपण? फिजिकलला आमच्या वेळेस नॉर्म चेंज करण्यात आले होते आणि आमची फिजिकलची डेट त्यांनी लगेच टाकली, मध्ये गॅप जास्त ठेवला नव्हता त्यांनी। त्याच्यामध्ये आम्हाला उन्हाळ्यामध्ये फिजिकलची प्रॅक्टिस करावी लागली। 3 वेळाचा वर्कआउट मी करायचो, सकाळी 5 ते 8 असेल, त्याच्यानंतर दुपारी 2 ते 5ची जिम असेल, त्यानंतर परत 5 ते 7चा वर्कआउट असेल। याच्यामध्ये पूर्ण प्रिपरेशन मी 3 महिन्यामध्ये पूर्ण केली आणि फिजिकल जो होता PSIचा तो मी क्वालिफाय केला चांगल्या पद्धतीने। तर तुम्ही पण कमी वेळामध्ये जास्त आउटपुट आणू शकता जर तुम्ही जास्त त्याच्यावरती भर दिला तर। नक्कीच ग्राउंड हे चांगलं तुम्ही केलं फिजिकल। तर आणखीन जे युवक असतील तर त्यांना आपण काय संदेश देऊ शकता, आणि तुमच्या फ्युचरमध्ये काय प्लॅन असेल, तुम्ही कशा पद्धतीने सेवा देणार, काय सांगू शकता? मी सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्येच माझं करिअर करू बघतो। दुसरी कोणती एक्झाम जरी द्यायची माझं झालं तरी मी पोलीस डिपार्टमेंटच्याच संदर्भामध्ये एक्झाम देऊ इच्छितो। आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करताना नक्कीच समाजाने समाजाला माझं काही देणं आहे याचं भान मी नक्कीच ठेवेन माझ्या मनामध्ये। मी त्यांना काही देणं लागतो त्याची भान ठेवूनच मी समाजामध्ये काम करेन, एवढी तुम्हाला शाश्वती देतो। देशासाठी आपण काय योगदान द्याल, काय सांगू शकता? देशासाठी मी तुम्हाला सांगतो, आपण आत्ता बघत असतो की नक्षलवादी हल्ले असेल किंवा दहशतवादी हल्ले असेल आपल्या राज्यावरती घडतात किंवा देशामध्ये घडत असतात, तर नक्कीच मला सेवा बजावण्याची शासनाने जी ही संधी दिली आहे त्याच्यामध्ये मी माझा सर्वतोपरी प्रयत्न करेन आणि जे काही अशा हल्ले असतील त्यांना समोर जाण्याचा प्रयत्न करेन मी। नक्कीच धन्यवाद, आपण आमच्याशी बोललात। तर आपण आता अरबाज शेख सर यांच्या मातुश्री आहेत यांच्याशी आपण बोलूया। PSI अरबाज शेख सर यांच्या मम्मी आपल्यासोबत आहेत। तर काय वाटतं तुम्हाला, आनंद झाला अरबाज शेख सर आज PSI पदी नियुक्ती झाली त्याबद्दल? हो, मी खूप आनंदी आहे आज। तुमचे पै पाहुणे असतील हे तुम्हाला भेटायला आले, त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांना आनंद झाला? ते पण खूप आनंदी होते। आणि तुमचे मी आता पाहिलं की आता सर्व समाज बांधव इथं आला आणि त्यांनी अरबाज शेख सर यांचा फुलं आणि गुच्छ देऊन इथं अभिनंदन केलं, स्वागत हे केलं, सत्कार केला।
आणि तुम्हालाही पुढे बोलवलं होतं त्यावेळेस पाहिलं की तुमच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू होते. तर तुमची खूप मेहनत होती याच्या पाठीमागे नाही का? तर काय सांगसाल तुम्ही अरबाज शेख सर यांना असंच पुढे जा, हो असंच मेहनत करा. मेहनत करून अरबाज महबूब शेख सर हे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मित्रपरिवारही आहे. तर मित्रपरिवार असल्यामुळं त्यांच्या कुटुंबातील काय परिस्थिती होती ते त्यांच्याबरोबर लहानपणापासूनच होते आणि त्यामुळं त्यांना माहीत होतं की मित्राची कशी परिस्थिती, त्यांनी कसा स्ट्रगल केला आणि कशा पद्धतीने आज PSI झाले. तर आपलं प्रथमतः नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अमीर युनुस तांबोळी आणि मी अरबाजबरोबर लहानपणापासूनच खेळलो बागडलो आणि आम्ही दोघेही एकत्रितच मोठे झालेलो आहोत. तर सुरुवातीपासूनच अरबाज हा अभ्यासामध्ये म्हणजे खूप हुशार होता, पण घरची परिस्थिती हालाकीची असून देखील त्यांनी जिद्द आणि चिकाटीने सर्वप्रथम सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केले. ते करत असताना त्याला जे काही चॅलेंजेस आले ते कुणालाही न सांगता त्याने त्यावर मात करून त्यानंतर एक बोल्ड डिसिजन घेतला आणि MPSC परीक्षेची तयारी सुरू केली. घरची परिस्थिती हालाकीची असताना देखील आहे ना की ह्या सगळ्या म्हणजे परिस्थितीमधून त्याने सेकंड अटेम्प्टमध्ये MPSC परीक्षा जी पास केलेली आहेत त्यामध्ये त्याच्या मित्रपरिवारामध्ये आणि शेख आणि बाकीचे जे आहेत म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी कुणाचं नाव सांगितलेलं नाही, पण बरेच असे जे लोक आहेत त्यांनी त्याला भरपूर प्रयत्न केला आणि भरपूर मदत केलेली आहे. कारण जे स्ट्रगल तो करून इथपर्यंत पोचला आहे तर त्याच्यामध्ये 2-3 व्यक्ती अशा आहेत ज्यांचा महत्त्वाचा वाटा पण आहे. आणि सर्वप्रथम त्याच्या आईने जे काही मेहनत केली, कारण ती स्वर्गीय जे त्याचे वडील आहेत त्यांच्या वडिलांचं म्हणजे निधन झाल्यानंतर पूर्ण जी जिम्मेदारी आहे ती त्याच्या आईने निभवली आणि 2 मुलींचं लग्न करून देणं, मुलाला सिव्हिल इंजिनियर बनवणं आणि त्याचबरोबर MPSC सारख्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामध्ये याचं नावलौकिक कसं होईल ह्यासाठी अटीतटीची मेहनत करून त्याला जे आहे ते मदत करणं, ही जी जिम्मेदारी आहे ती त्याच्या आईने एकदम महत्त्वपूर्ण आणि काळजीरित्या पार पाडली. तर ते करत असताना त्याला बरेचशी संकटांशी सामना करावा लागला. मग 1 वर्ष जसं की त्यांनी पहिल्यांदा पण सांगितलं की डिप्रेशनमध्ये फर्स्ट इयरमध्ये हे झालं. तर हे सगळं करत असताना तो खचला नाही आणि या सर्वांवर मात करून त्याने जे यश प्राप्त केलं आहे ते अलौकिक आहे. नक्कीच जे काही युवक असतील या युवकांसाठी आज अरबाज शेख सर हे आयडॉल आहेत आणि त्यांचा आदर्श घेणं खूप गरजेचं आहे. आज अनेक युवक खचतात आणि आज जर अभ्यास करता सुद्धा म्हणतात की नको अभ्यास करायला आणि जाऊन द्या दुसरं काहीतरी करू. पण शेख सर आज खरंच त्यांची प्रेरणा घेऊन आज त्यांच्याकडे पाहिलं तर नक्कीच युवक काहीतरी करतील अशी अपेक्षा बाळगू आणि आपण शेख सर आणि आपले सर्व मित्र सहकारी आपण सर्वजण साथी न्यूज MH11 यूट्यूब चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. धन्यवाद. थँक्यू.